चाल मग पटपट जाऊ, मस्त पूजापाठ करू, आरत्या करू, शिरून देऊ आणि मग मला घरी बिवायचं आहे, पटकन गणपती घ्यायला जायचं आहे मध्ये. येऊ दे ना आता सगळे येईन तेव्हाच जाऊ ना, आपण तिघीच थोडी ना जाऊ. आता मी आली बाबा, शांताबाई आली, शांताबाई तुला बोलावली आली होती, बाकीच्या येवाच्या असतात. होऊ दे जमा जराशा सगळे येईल जाऊ. हो येऊ दे ना, येऊ दे, सारे येऊ दे. काही येते तर लवकर लवकर या म्हणा बापा, मग मला गणपती बसवा लागते, अजून गणपती आणाले जाऊ बसवाले टाइमच लागेल ना. मग तयारी तर झाली असेल ना मंडपची, हे ते बाकी घरची, फक्त गणपती आणणं बसवणंच आहे ना. हो तयारी तर झाली म्हणा, सगळी तयारी झाली घरी, मी सगळी तयारी केली. फक्त आता गणपती आणायला जायचं आहे, पूजापाठचं सामान येते, काही फळं घेवायला टाइम लागते ना. आज गर्दी राहीन, आता पहिला दिवस आहे तर. शांतानं बसवला का नाही बसवला गड्या गणपती, काय माहित बापा, विचारू का फोन करून. बसवला असं तिनं बी. हो आता 10-15 दिवस झाले ना, चालते ना. चांगलं घर साफसूफ करून मस्त गंगाजल शिंपडून घेऊ आणि बस हॉलमध्येच तर बसवते ती. काय माहित बसवला का नाही बसवला, पाहतो फोन करून. हॅलो. अम्माय फोन आला काय शांताबाईले? हो बोल, नाही बोल, काही नाही, हे गौरू शिरवाले चालली आता. काल हरतालिकाची पूजा केली, मस्त धुवून घेऊन आणली पूजा, आम्ही तिथंच केली. आता शिरवाले चाललो आज, आता बाया मिळून सगळ्या जणी. तिच्या आईचा फोन होय? हो हो विचारत असं गणपती बसवला का नाही बसवला. हा गौर हरतालिका पूजा केली का तुला? आणि गणपती मग आता हे गौर शिरून आल्यावर गणपती आणायला जाशील काय? नोंदवली काय पहिलेच? गणपती तर माझी इच्छा नाही ह्या वर्षी आई. आता डिलिव्हरीला 10-15 दिवस झाले, म्हटलं काय ले आणू, आता राहू दे म्हणले, ह्या वर्षी राहू देतो. आता म्हणून मी ह्या वर्षी राहू देऊन राहिली, आता ह्या वर्षी नाही आणत म्हणतो. आता अमाय खंड पडन ना मग. हा खंड नाही पडू देवा लागत. एक वेळा बसवलं ना तर 5 वर्ष बसूनच घ्या लागते. तू काय कबुलली होती? 5 वर्ष बसवून अशी कबुलली होती ना, मग खंड कायले पडू देत? आणून घे, आणून घेऊ, जमन काय? हो जमते. काय होते, चांगलं गंगाजल शिपडून घे मस्त पुऱ्या घरामध्ये. पहिले घर साफसूफ करून घे, साफसूफ तर केलंच असेल तू. हा आणि गंगाजल शिपडून घे पुऱ्या घरामध्ये मस्त फुलानं, आणि मस्त आणून घे गणपती आणि बसून दे. बाहेरच बसवतं ना. एवढी चांगली खुशी आली त्या घरी नातू झाला, गणपती बाप्पा साक्षात त्या घरी आले आणि तू गणपती बाप्पा बसवत नाही म्हणतो. बसो काही नाही होत, काय होते त्याने, बसो मस्त बसो गणपती. हो नाही जास्त तर लहानसा घेऊन येजो मस्त आणि बसून टाक. बसूच काय मग आई, मग काय अशी करू का मग, लहानसा घेऊन येऊ काय? हो घेऊन ये, लहानसा गणपती घेऊन ये मस्त आणि बस बसून दे. 10 दिवस पूजा आरती कर आणि विसर्जन करून दे, काही नाही होत. हा बाहेरच हॉलमध्येच बसवतो ना तू? हो मी हॉलमध्येच बसवत असतो. बसू मग आण, ह्या वर्षी आण मग गणपती. काऊन नाही आणत तू? तेच म्हणली मी, शांता काय आणते का नाही आणत गड्या गणपती म्हणले, ह्या वर्षी करून पहा म्हणलं, पण तू नाहीच म्हणून राहिली. आता हे वर्ष ना पुढच्या वर्षी 2च वर्ष राहिले ना तू, 3 वर्ष झाले, हे 4थं होय ना तू? हो हे 4थं वर्ष होय माय. आणून घे मग, आणून घे गणपती, काही नाही होत, आणून घे. बरं ठीक आहे मग, तशी करतो. अरे पद्या काहून रे एवढा इच येत होता? खाली बसणं, खाली उभा राहिलं बाबू, खाली येणं. अबे पद्या तिथं राहिले बसला बे तू, खाली उतर ना. तिथं कायले जाऊन बसलं तर पोरग पण पडशील ना का, पडशील ना, फुटन डोकसं. उतर खाली पद्या, सगळे बोलून राहिले तरी चुपचाप आहे, काही बोलतही नाही, काही नाही. खाली उतर. मले बी गणपती घेवायला येऊ द्या, गोल्या दादा, विजय दादा, मले बी गणपती घेवायला येऊ द्या तुमच्या संग, तरी मी उतरतो, नाही तर मी इथंच बसला राहीन मी. अबे तर एवढे जण खायले पाहिजे बे गणपती आणाले, आम्ही हाव ना मोठे. तू खायले, तू घरी राह ना, घरी राह, इथं मंडपाजवळ राह, मंडपाची राखण कर. आम्ही हाव ना मोठे चाललो ना आम्ही. तू कायले त्याच्यामध्ये छटाक भरायचा? पर्या उतर खाली, नाही तर आणतो ना दोराचा सटका, दोर आणतो तू, एक सटका देतो दोराचा, खाली सुटून घरीच जाशील डायरेक्ट. बाबा मी नाही उतरणार, तुम्ही दोराचे 10 सटके द्या मला, मी नाही उतरणार. पहिले यायले म्हणा सरपंच काकाजी, यायले म्हणा मला बी नाही म्हणा गणपती आणाले, मी बी जाईन गणपती आणाले, मला जायचं आहे गणपती आणाले. आपल्या गावचा गणपती येते ना, मी नाही जाणार, मी घरी जाऊ काय बायकावानी, मी बी जातो गणपती आणाले. मला नाही गणपती आणाले तेव्हा मी उतरतो, नाही तर मी इथं दिवसभर मी बसला राहीन, मी रात्री बी उतरणार नाही मी. उतर घेऊन जातील, तुले घेऊन जातील गणपती आणाले. जातो तू, जातो. उतर पडला गेला तिथं ढोबरं निसटले का डायरेक्ट खाली पडशील. उतर, चालला जा. ये होईना बात गणपती बाप्पा. अबे तिथं उभा होतो का? उतर खाली उतर. उतरतो काकाजी, उतरतो. गणपती बाप्पा मोरया म्हणा ना. मोरया. बरं ठीक आहे, ट्रॅक्टर मध्ये तेल पाणी पेट्रोल सगळं ठीक आहे ना आपल्या? तर जा बरं आता तुम्ही 4-5 जण जा आणि घेऊन या गणपती. इथं गणपतीची तयारी सगळी झाली, जा मंडप झालाय, जा घेऊन या मस्त वाजत गाजत. बरं सरपंच काकाजी, आम्ही घेऊन येतो गणपती. आणि इथं बायाले पोरी बारीले थोडंसं रांगोळ्या गिंगोळ्या काढायला लावा जराशा. बाया पोरी बारी तर दिसूनच नाही राहिल्या.
तिकडे गेल्या त्या बाया बाया गेल्या, गौर शिरवाले गेल्या बाया बाया म्हणून नाही दिसून राहिल्या. शामराव, तू पोरगी असेल ना घरी, ते गेली का गौर शिरवाले? आहे ना, आहे, माझी पोरगी आहे घरी, तिची आई गेली गौर शिरवाले. अरे पद्या, दे मग तुला ताईली आवाज, त्या बहिणीला आवाज दे, रांगोळी काढ म्हणा इथं म्हणा, आणि मग बाकी बारीक पोट्टे बट्टे येतात. तुम्ही जाता नको मग, गोल्या दादा, विजय दादा, तुम्ही गणपती आणायला जातो नका. मी माझ्या आयडीला बोलावून आणतो रांगोळी काढायला. नाही जात कोणी तुला घेऊन जातील. जा बोलाव, पहिली रांगोळी काढ म्हणा इथं मस्त गणपतीपाशी आपल्या. ठीक आहे, मी बोलावून आणतो माझ्या आयडीला. आरती म्हणा लागन ना शिरवाच्या पहिले. हा शांता, हो पहिले गणपतीची आरती म्हणा लागन आणि मग हरतालिकेची काल म्हणली होती ते. पहिले गणपतीची म्हणतो मग आता. हो कर सुरू. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची, कंठी झळके महाल मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो भरा, ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव. किती घाई करता हो तुम्ही, धडाची पूजा करा नाही काय नाही. बापा कमला, एवढा टाइम लागते का पूजा करायला? आम्ही केली नाही तर काय, तर आम्ही पूजा घरीच पूजा केली. काल इथं केली, आज घरी केली. काय किती वेळा पूजा करतो. आणि गावात तिथं तर भल्ली म्हणत होती, चला लवकर चला, हो लवकर चला, मला यावं लागते लवकर, मग मला गणपती आणायला जावं लागते. आणि आता मस्त बसली आरामानं पूजा करत. हो ना, घरी नाही केली का हो तू पूजा? आम्ही घरीच केली पूजा. मी कायले पूजा केली घरी? मला वाटलं का आता टाइम आहे बापा शिरवाले आपल्याला. हा, मी गणपती आणायला गणपतीची तयारी केली आणि पूजा राहिली होती. मग मी इथंच पूजा केली. मग आता वेळेवर मग शांताबाई तू आली, चाल म्हणली, मी घेतली गौर उचलली ना आली. पूजेचं सामान भरून आणली, इथंच केली पूजा. म्हटलं शिरवाले जाऊ तेव्हा करू, म्हटलं पूजा करा, म्हणलं तेव्हा पूजा राहिलं माया. तुम्ही घरीच केली का? तर हरतालिकाचा गौर, हरतालिकेची पूजा गणपती आणायच्या पहिलेच तर शिरवा लागते वा. हा, घरी पहिले गणपती आणत होती मग हरतालिका पूजा शिरवत होती का तू? हा, मला तसंच वाटलं बा इंदिरा, बाबा आरामानं जाऊ बा शिरवाले. आता तुमच्या कोणाच्याच घरी गणपती नाही म्हणता, माझ घरी आहे गणपती. मला वाटलं तुम्हाला आराम आहे, मग मी एकटीच कुठे जाऊ शिरवाले म्हटलं, म्हणून मी बी ठेवली घरी. गणपती आणायची तयारी करून राहिली. गणपती घरी नाही म्हणून काय झालं? गावात नाही काय? गाव आपलं घर नाही वा काय? हा, गावात नाही का गणपती? आता गेले ना पोरं गणपती आणाले, तोपर्यंत आपण बी जातो गौर शिरवून. हा, गणपती बसवायच्या कामी पडतो, कोणी आरती गिरती म्हणायच्या कामी पडतो. हा, हो ते आहे म्हणा, गावातला काय ना घरचा काय, बरोबर आहे. मग घरी आहे हो गणपती, आणतो मी. नाही म्हणत होती पण आणतो मी गणपती. आता इकून जातो घरी, आणि गोल्याचे बाबा आले असं तर त्याला घेऊन जातो आणि घेऊन येतो गणपती, बसवतो. हा माय, तू तर नाही म्हणत होती हो शांता. आता का दर्शन दिलं का गणपती बाप्पाने तुला रातच्या ना? मला आण मला नाही आणशील तर काय? असं दर्शन धमकी दिली काय सपनामध्ये गणपती बाप्पाने तुला? हा, नाही व, गणपती बाप्पाने नाही धमकी दिली. गणपती बाप्पा जबरदस्ती थोडी करतेत, तुमच्या इच्छेनं आणा असं आहे. माझ्या आईचा फोन आला होता. माझी आई म्हणे अजून आपले मित्रमंडळी बी म्हणे युट्यूबचे सबस्क्रायबर बसवा लागते, खंडन नाही पाडायला लागत म्हणे. तर म्हणून म्हटलं चला बसून घेतो. माझ्या आईचा बी फोन आला. माझी आई बी म्हणे बसव म्हणे, काही नाही होत म्हणे, 10-15 दिवस झाले म्हणे. कधी आला होता हो शांताबाई आईचा फोन? आता गौर घेऊन निघाली आणि आम्ही उभं होतो तिथं. हे इथं होती, कमला होती, मुन्नी होती, आम्ही 3 जणी उभं होतो. तेव्हा आलता फोन. बोले सांगे मग बसव म्हणे, म्हणून बसून राहिली मी आता. हो बसो. काय होते? चांगला शुभ नवीन जीव आला घरामध्ये, आणि तू गणपती नाही आणत काही नाही होत. मग आपल्या गावात 2 घरी झाले गणपती. मग हो, 2 घरी गणपती, 1 गावातला गणपती. तायडे, चल गणपती जवळ रांगोळी काढाले, आम्ही गणपती आणायला जातो. आम्ही म्हणजे कोण रे? तुम्ही जातो काय? हो तायडे, मी बी जातो. विजय दादा, गोल्या दादा, रमेश दादा, अजय दादा आणि आम्ही सगळे जातो. 4-5 जण जातो आम्ही. तो आम्ही गणपती आणतो, तू रांगोळी काढ म्हणते, असे म्हणते सगळे म्हणते. अजून कोण आहे रे तिथं? मग बाकी मी एकटीच रांगोळी काढू का मग तिथं? बाबा इथं आहे ना तिकडे, मग तिथंच आहे ना बाबा बी. बाबा काय म्हणून मला? मग बाबा काही नाही म्हणत, बाबाच तर म्हणे जाय म्हणे, बोलवून आण म्हणे ताईले म्हणे. बाबा बी म्हणे ना काही नाही म्हणत बाबा. आणि तिथं सरपंच काका आहे, रामलाल काका आहे, आपले बाबा आहे. आई बी तर नाही रे घरी. मग मी तिथे एकटीच रांगोळी काढू काय?
ते पिंकी मनू गुड्डी आहे ना त्याच्या संग बसून काढून घे काय होते आणि मग घरी येऊन जातो पटकन. मग अजून कोणी? फक्त रामलाल काका सरपंच काका आणि आपले बाबाच आहे का? अजून कोणीच नाही ना मग तिथं? नाही ना तायडे अजून कोणीच नाही आहे तिथं 3 जण आहे. चल तू काढून घे रांगोळी पटकन. चल पटकन ते चालले जाते मला नेणार नाही मग. चल लवकर. ठीक आहे चल मग येतो मी रांगोळी घेऊन. काढतो मी रांगोळी. हो काढ तायडे लवकर. अरे पिंकी आई कुठं आहे? आई घरी नाही आहे. कुठं गेली? मामा आई तर नदीवर गेली. गौर शिरवाले हरतालिकाचा गौर शिरवाले. काऊन तुम्ही लवकरच काऊन आले मामा आज? अरे बाई आज पिंकी गणेश चतुर्थीची आहे ना लवकरच सुट्टी झाली आज. बंद करून दिलो येऊन गेलो घरी. आता भूक लागली तर मग बाईले पाहतो तर बाई घरी नाही. हा पोई नाही आहे तेवढी मध्ये. म्हणलं काय जेव म्हणून. मामा आई आल्यावरच तुम्हाला बनवून देईन मग. बसा मग तुम्ही घरामध्ये. अरे पिंकी तू कुठं चालली? मी मामा आपल्या गावात बी गणपती बसते ना. मंडप टाकला ना तिथं चालली मी. अरे हो हो दिसला होता मला मंडप. असं बाबाही तिकडे आहे का मग तू? नाही मामा बाबा तर कामाला गेले. असं मग आता तू येई कधी येते कधी नाही. चल मी बी येतो तिकडे पाहतो कसा कसा मंडप टाकला तो. हा चला मामा तुम्ही बी चला पाहू आपण. घरी बसून काय करू? बाई आता आताच येते का कधी येते? फिरफार होऊनच येतो गावातून. जमली गुड्डी मनू? जमली रांगोळी? हा ताई मस्त जमली रांगोळी. मस्त काढली तू ना. ताई काढली बी तू ना रांगोळी? वाव मस्त रांगोळी काढली. आमच्या पूनम मॅडम पेक्षा बी चांगली रांगोळी काढली ताई तू ना. नाही म्हणू? मागं होय ना पिंकी मी तोशीन काय? या ना मामा. कोणाला बोलावतो हो पिंकी? माय मामा बी आले ताई मंडप पावाले. नाही आई घरी नाही तर ते म्हणे मी घरी बसून काय करू? मी बी येतो म्हणे तर ते बी आले मा संग. या मामा ये बा कल्याणी ताईनं किती मस्त रांगोळी काढली. या काय नाही आलं बाबा आता. मनू पिंकी गुड्डी मी चालली. पायजा रांगोळी मी तो जाणू मी चालली घरी. अजून काढणं कल्याणी ताई अजून काढणं 2-3 रांगोळ्या काढणं एवढीच काय? छान काढली रांगोळी मस्त झक्कास. कल्याणी कल्याणी कुठं गेली कडे? घरीच तर होती. हा घरीच राहतो आई म्हणे. चाल म्हणू तिले नदीवर गौर शिरवाले चाल म्हणू तर नाही मी घरीच राहतो आई म्हणे. आणि कुठं गेली कल्याणी? आली का तू गौर शिरून? कर मग आता स्वयंपाक पाणी. आता तो उपास सोडशील ना आता तू? केला असं ना कल्याणी ना स्वयंपाक? केला नाही का तिनं स्वयंपाक? घरीच तर होती ते. कुठं गेली? घरी दिसूनही नाही राहिली. हा मी म्हटलं तिला चाल म्हटलं नदीवर गौर शिरवाले. नाही आहे म्हणे मी नाही येत मी घरीच राहतो. म्हटलं स्वयंपाक करून ठेव म्हटलं मग. तर दिसून नाही राहिली. घरी कुठं आहे ते कल्याणी कुठे आहे? तुम्ही कुठून आले आता? तुम्ही वावरात गेलते का कुठं गेलते? मी तिकडे गणपती मंडपाच्या जवळ होतो. तिथं रामलाल भाऊ बी होते सरपंच भाऊ बी होते. मी तिथंच होतो आणि कल्याणी बी तिथंच आहे. रांगोळी काढाले रांगोळी काढून राहिली ते. आणि पोरं गेले गणपती आणाले. कल्याणी रांगोळी काढून राहिली. काय एवढी घाबरतो? कोणी आहे तिथं मंडप जवळ? काही एकटीच काढून राहिली का ती रांगोळी? आणि तुम्ही इकडे येऊन गेले का? तुम्ही थांबते तिथं रांगोळी काढेपर्यंत तिले? हा एकटीच नाही आहे. बारीक पोरी आहे तिथं. बारीक पोरी आहे काढून राहिले रांगोळ्या. काय होते गावातल्या गावात काय भेव आहे का तुझे? भेव नाही पण एकटेच तिथं काय? थांबा मी जाऊन पाहतो. येतो मी बात. हो आपलंच गाव आहे पण तरी बी गावामध्ये नवाडे लोक येत राहते. लक्ष ठेवा लागते पोरीवर. येऊन गेले तुम्ही. तिला घेऊन येते ना रांगोळी काढून झाली असते घेऊन येते तिले. येऊन गेले एकटे घरी. काय गावातल्या गावात काय लक्ष ठेवशील? तिकडे हॉस्टेलवर राहते तेव्हा नाही लक्ष ठेवत काय मग? हा तर महापोरीवर एवढं लक्ष ठेवायची गरज नाही. हॉस्टेलवर ते बरोबर राहते ते. हो आणि पद्या कुठे? पद्या थोई तर गेला ना. गणपती आणायला गेला थोई पोराई संग. हो काय? बसा जराशे बात येतो मी. ते रांगोळी झाली का तिची काढून तर पाहतो. बात येतो करतो बात करतो मी. बेसन पोळी करून घेतो फटकन. जाय पाय. इले काय वाटते न काय माहित. आता रांगोळी काढून राहिली तिथं आता पाहून येते. काय पाहून येते? कोर्स केला वाटते तुम्ही रांगोळी काढायचा. बोलत नाही अजून काही बोलून देईन तर फालतू सगळं. बरं बेटा पिंकी चाललो मी घरी. थांबा ना मामा आता येतीनच गणपती घेऊन. आरती गिरती करून जा. नाही बेटा पिंकी चाललो मी घरी. जा लवकर. तुझा कोर्स केला का नसतं केला का नसतं केला का विचारून राहिला. कल्याणी चल घरी. झाली का रांगोळी काढून? हो आई झाली. आता येतच होती मी घरी आता. पण हे मिटून टाकतील मग अजून रांगोळी. आता म्हणलं गणपती येऊ देतो मग येतो म्हणलं. तर आता या पोरीले म्हणलं तुम्ही थांबा म्हटलं. तर या पोरी म्हणते थांबताई म्हणते तू अजून काढ म्हणते. 2 रांगोळ्या लय मोठ्या काढ म्हणते. अजून काढून घेतो ना. तो काही म्हणे काय बोलला का काय? हे बा लपू नको तू. जे आहे ते खरं सांग मले. हा उद्या चालून असं नाही झालं पाहिजे का? असं बोलला असं झालं तसं झालं. हा जे आहे ते क्लिअर सांगत जाय. कल्याणी काही म्हणे काय? नाही काहीच नाही म्हणे. उभाच होता. काही नाही म्हणे. मी चुपचाप खाली म्हणून टाकून बसली आहो ना.
काही नाही म्हणे तो. ठीक आहे. काढून घे रांगोळ्या आणि ये मग घरी. मी स्वयंपाक करतो. स्वयंपाकही नाही केली तू. इकडेच तर आली आई. पदे आला बोला आले ताई चाल रांगोळ्या काढाले येऊन गेली. करतच होती मी स्वयंपाक. येऊन गेली इकडे रांगोळी काढाले. बरं काढून घे रांगोळ्या काढून घे. ये मग घरी बातच. बोलू बिलू नको कोणाच संग. अजून गिजून आला तर खाली मुंडकी टाकून आपलं चुपचाप राहा. काही बोलला तर ऐकायचं नाही माझ्याजवळ. सांगायचं सीधं. हाव नाही मी सांगतोच ना. आजी आले तर मला नाही नेले होते. नाही बेटा तुले नाही नेले. पाणी लय आहे तिथं. हो पाणी मग वाहून घेऊन जाते आपल्याला म्हणून तुला नाही नेले. आले मी. आजी बाबू लय लढत होता. असं लय लढत होता. हा लय लढत होता. हो गौरी लढत होता का? हो आई काय माहित काऊन लढत. झोपला होता. झोपून उठला बस डायरेक्ट लढायलाच लागला. लय लढला. 15 मिनिट लढला. पोट दुखे का काय दुखे काय माहित. आता झोपला का मग? हो लढला ना आता झोपला. बरं लढतच असते कधी कधी पोटगीत दुःख झोमत गिमत असून. बरं गोल्या कुठं गेला? आणि ते बाबा आलेच नाही का अजून वावरातून? हे तर गणपती आणायला गेले ना. आणि बाबा तर आलेच नाही अजून घरी. असं काय येतील बैल गेलं चारत असतील. आले आई बाबा आले. एवढ्या वेळपर्यंत वावरात काय करत होते हो तुम्ही? बैलच बांधायला गेलते ना तुम्ही? चारलो मी पहिलो धुऱ्यानं. बांधूनच होते काय? चारा तर लागणच ना. बांधले का झाले काय? आपण खातो तो आपण पोटभर खातो ते उपाशी ठेवू काय? बांधल्यानं कितीच चरतील. हो मध्ये वाटलंच चारत असाल तुम्ही बैल. झालं का तू गौर घेऊन शिरून आता वाढ. आता जेवून घेऊ. तू उपास सोडशील ना आज आता? हो मी उपास सोडन. आणि मी का म्हणतो चला पटकन आपण मार्केटात जाऊ. गणपती घेऊन येऊ. पूजेचं सामान गणपती बसू गणपती घरी आपल्यावाल्या. अरे आता थोड्या वेळ पहिले नाही म्हणत होती तू. कालपासून नाही म्हणत होती. आता ये काय की काय झालं तुले? चल गणपती आणू. गणपती बाप्पा दिसले का स्वप्नात? तिथं दिसले का? मन तिथं आपल्या नदीत दिसले का गणपती बाप्पा तुले? येतो म्हणे काय? तसं काहीच नाही झालं. चालते बसत आहे ते गणपती. खंडन नाही पडलं पाहिजे. हे 4थं वर्ष पुढचं वर्ष. आणि मग खंडन पडलं एखाद्या वर्ष तर काही फरक नाही पडत. पण हे वर्ष खंडन नाही पडलं पाहिजे. चालते बसत आहे ते. तर चला बरं पटकन. आता मंडपचं सामान सगळं तर आपल्या घरीच आहे. काही आणा नाही लागत. फक्त गणपती पूजेचं सामान आणा लागेल आपल्याला. चला पटकन जाऊन घेऊन येऊ. आता पहिलेच सांगती तर मी काय बैल चालत बसलो असतो. लवकर आलो असतो घरी. लवकर आणलो असतो. आताही काही बिघडलं नाही ना. टाइम झाला नाही ना अजून. गावातले पोरं तर येवायचेच आहे. गावातला गणपती येवायचाच आहे. तर आपण जाऊ पटकन. गावातला गणपती येते आपले. हे कमला ते बसवते ह्या वर्षी गणपती. हे तर जावाचीच आहे. आमच्या संगच तो तिथे आलती. आता ते बी जातील 2 जण. आपणही चला. चाल बा चाल मग. आता तू इच्छा झाली बसवायची तर चाल मग. आई मग मी मंडप बनवून ठेवू का? तू मंडप बनवतो का? नाही राहू दे. तू नको बनवू. मीच बनवून तिकून येऊन. मी पहिले गणपती घेऊन येतो आम्ही आणि मग मंडप बनवतो. नाही तर शांती मी जातो ना घेऊन येतो गणपती. तू घरी तयारी करून ठेव. काय काय पूजेचं सामान लागतं तुम्हाला लिस्ट लिहून दे. सगळं घेऊन येतो मी. मग घरी गणपती आणून ठेवून देऊन मग पूजा मग करशील का तयारी मंडप गिंडप. त्याच्यापेक्षा एका याच्यात 2 कामं होऊन जाते. तू घरची तयारी करून ठेव. मंडप गिंडप बांधून घे. मी गणपती घेऊन येतो. हो गड्या तसंही होते. जा मग घेऊन या एक गणपती मस्त चांगलेवाले घेऊन या. पूजेचं सामान घेऊन या. मी लिहून देतो तुम्हाला चिठ्ठी. त्यानुसार घेऊन या. मी मंडप गिंडप बांधून घेतो. मग पूजा करायला बी बरं होईल. बरोबर आहे. जा तुम्ही आले का मी दरवाज्यात मस्त गणपतीची पूजा गिजा करन आणि मग घरात घेऊ मस्त. जा मग घेऊन या. नाही बेटा तू नाही. आराध्या आपण नाही जाऊ. आपण मंडप करू गणपती बाप्पासाठी. आबाजीला जाऊ दे. आबाजी आणते. तू नाही जाऊ. आपण मंडप बनवू तयारी करू. मग आरती करू. जाओ तुम्ही. जा घेऊन या. बरं चाललो मग. गणपती बाप्पा मोरया. गजाननाय नमः. ओम लंबोदराय नमः. ओम शूर्पकर्णाय नमः. ओम लिंगभद्राय नमः. दर्शन मेरा
दासी संकट को भई विघ्न विनाशन मंगल मूलराधिकारी छोटी सूरज प्रकाश ऐसी छवि देगी घंटस्कल मस्तक सूर्य शशिभागी जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन देना मन सदा जय देव जय देव श्री पूरी शरणागत आगे नंदन संपद सवही पूर्ण भावे जय महाराज को अधिकारी सारी नंदन श्री गुण भावे जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन देना मन सदा जय देव जय देव अमाय आले वाटते गावातले गणपती आरती सुरू आहे मी घरात मंडपच करून राहिली गड्या चल बापा गावातली आरती करून येतो पहिले आणि मग घरातलं करतो फटकन तर होते आरती हे काय आताच येतेत काय 2 घंटे तर लागतेच यायले नक्कीच 2 घंटे लागते पटकन आरती करून येतो आणि मग घरचं पाहतो अजून चला आरतीला चला या पटपट गणपतीची आरती करू आपण चला गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया अमर शांता तू तर गणपती आणायला जात होती ना इथं आली का मोरया करायला गेले गोल्याचे बाबा गेले दोघंही जाऊ तर मग घरचं कोण करण घरी मंडप गिंडप बांधायचा होता काहीच तयारी केली नव्हती मी माया मनाची तयारीच नव्हती आता घरी मंडप गिंडप बांधायचा मी करून राहिली मंडप गिंडप आणि गोल्याचे बाबा गेले गणपती आणाले इकडे मला आरतीचा आवाज आला फटकन इकडे आली मग आरती करायला म्हटलं गावातली आरती करून घेतो पहिले मग घरी जातो अर्धा मंडप केला हो ठीक आहे